मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे शनिवार, तो आता आणू येईल स्कूलवरून, 12 वाजलेले आहे आणि त्यानंतर आज जेवण साधं सोपं बनवते। आज बनवायचं आहे आप्पे, कारण की म्हटलं चला वेगळं काहीतरी, आज मस्त असं ऊन पण पडतंय। तर इकडे ना मी अनुच्या बसची वाट बघत होते, कारण की त्याची 11:30ला स्कूल सुटली की 15 मिनिटात तो घरी येतो, जवळ आहे स्कूल। आणि आज 12 वाजले होते, म्हणजे थोडेसे 5 मिनिटं जरी इकडचे तिकडे, आता तर 15 मिनिटं झाले होते। आणि असं झालं होतं की हा का आला नसेल, ही प्रत्येक आईच्या जीवाची घालमेल होते। तरी आज सकाळची वेळ होती आणि जर कधी 5 वाजेच्या म्हणजे दुपारच्या शाळेच्या वेळेस असं झालं ना, तर तेव्हाही खूप टेन्शन येतं। सो भरपूर असे घाबरले होते, पण मग नंतर तो बोलला की सेकंड ट्रिप होती। काय होतं? सेकंड ट्रिपला आला तू? अरे दादाने आपल्याला बुद्धू बनवलं, फर्स्ट ट्रिपला का नाही आला मग? बा केलं त्याला, तो घाबरलाच नाही ना। फ्रेंडचा बर्थडे होता, आपण शिवांशला चॉकलेट दे। बॅग मध्ये ते रेड बॉटल दिसते बघ ना, ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन। नाव टाकून दिले मी त्याच्या बॅग वरती। बापरे, ते चॉकलेट बघितलं? कंपास मध्ये डब्बी मध्ये चॉकलेट। कोणासाठी आणलं पण तू? मजेलो आहे शिवांश साठी चॉकलेट, बघितलं का? मजेलो मजे लेके खाओ, मजेलो चॉकलेट, मजेलो। वाव, मजे लेके खाओ, मजेले। बघू नाव तर बघू, खरंच आहे का मजेलो? गव्हा, पेरूचं चॉकलेट दे। गव्हा। थँक्यू बोल, तुझ्यासाठी एवढं चॉकलेट आणलं त्याने स्कूल मधून। तर बघू शकतात, मस्त असं हे आप्याचं पीठ इथे भिजलेलं आहे। यामध्ये ना 1 वाटी मी तांदूळ घेतले, अर्ध्या वाटीत 3 डाळी घेतल्या, हरभऱ्याची, मुगाची आणि उडदाची। आणि 4 तास मी छान भिजवलं आणि त्यानंतर ग्राइंड करून रात्रभर ठेवलेलं आहे। तर आता दुसऱ्या दिवशी हे आदल्या दिवशीचं झालं, पीठ रेडी केलं होतं। आणि आज शनिवार होता, म्हटलं रोजच भाजी चपाती आपण करतो। आता शनिवारी मुलांना सकाळची स्कूल असते, त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी आज सगळेच असणार आहे। टिफिन असा लाईटच दिलेला होता, शेंगदाण्याचा लाडू वगैरे आणि थोडीशी भेळ, असं काहीतरी नॉर्मल, कारण की इथेच स्कूल आहे, 2-3 तासात मुलं घरी येतात। त्यामुळे मग आता मस्त असं आम्ही एकत्र बसून आप्पे वगैरे खाणार होतो। आणि मग इथे सांबारची तयारी चालू होती। कुकरलाच मी डाळ लावली, तुरीची डाळ, टोमॅटो, हळद घालायची त्यामध्ये आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर म्हटलं चला आता सांबार बनवणार आहे आणि सोबत आप्पे। तर नेहमी आप्पे सोबत आहे ना कधीतरी बनवतो, पण नेहमी आम्ही म्हणजे काय असतं त्याला, डोसा असो, इडली असो, उत्तप्पे हे कायम आमच्याकडे होत असतात। पण म्हटलं चला ह्या वेळेस वेगळं काहीतरी, आणि आप्प्यासोबत ना चटणी पण मी बनवत असते, पण म्हटलं नको, आता सांबार बनवते, फक्त सांबार जास्त चटणीपेक्षा आवडतं, तर मग सांबारच बनवायला घेतलं। जोपर्यंत डाळ शिजत होती ना, म्हटलं तोपर्यंत पुढची तयारी करूया। तर इकडे गाजर घेतलेलं होतं आणि कांदा जो आहे ना तो बारीक कट करून घेतलेला होता। म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीचे यावेळेस आप्पे बनवूया, जेणेकरून जर शिवांशने सांबार सोबत नाही खाल्लं तर तो नुसता पण असं खाऊ शकतो। कोथिंबीर चिरून टाकलेली होती, हवं असेल तर हिरवी मिरची कट करून टाका, आणखी सुंदर लागेल। पण आता शिवांश खाणारे म्हटल्यावर मी ते स्किप केलं। त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्त्याची देखील फोडणी याच्यामध्ये दिली, त्यामुळे एक मस्त अशी टेस्ट येणार होती। मीठ घातलेलं होतं आणि छान असे कलरफुल हे आप्पे दिसतात। यामध्ये तुम्ही टोमॅटो, शिमला मिरची, जे काही भाज्या तुमची मुलं खात नसेल ना त्या देखील तुम्ही घालू शकतात। आणि इकडे ना मला एक फोन आलेला होता, त्यामुळे इकडे गप्पा मारता मारता मी चाललं होतं जेवण बनवायचं काम। कधी कधी काय होतं ना की मग आपण बोलायच्या नादात आपलं इकडे जेवण राहून जातं, पण म्हटलं चला उशीर ऑलरेडी झालेला आहे आणि खूप साधा नाश्ता सगळ्यांनी केलेला होता, तर आपल्याला स्वयंपाक करणं गरजेचं आहे। त्यामुळे पटापट इकडे मी करायला लागलेली होती। दूध तापवून झालेलं होतं
इकडे डाळ पण छान अशी स्मॅश करून घेतली। आता हे सांबार मी 2 याच्यामध्ये बनवते, जसं की तुम्हाला माहित आहे शिवांसाठी वेगळं, आमच्यासाठी वेगळं। चला आता घेतलंय मी सांबार बनवण्यासाठी। सांबारसाठी पण आहे ना कांदा मी कट करून घेतला, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो तर ऑलरेडी मी डाळीमध्ये घातलेलाच होता, तोही छान स्मॅश करून डाळही छान एकजीव करून घेतली। आता इथे मस्त असं सांबारला फोडणी देते। एका वाटीमध्ये ना मी गूळ आणि चिंच भिजत घातली, चिंचेचा कोळ, कारण की सांबार हे गोड आंबट असतं। शेवग्याची शेंग असेल, वांग असेल, भोपळा असेल तर तेही तुम्ही सांबारमध्ये घालू शकतात। आता यापैकी माझ्याकडे काही नव्हतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आज जेवणामध्ये आप्पे बनवण्याचं कारण की आज भाजीपाला संपलेला होता, त्यामुळे मग साधं सिंपल असं जेवणही होईल म्हणून मी आज आप्प्याचाच बेत केला, कारण की डाळी बऱ्यापैकी घरात असतात, भाजीपाला काहीही नव्हता। सो आता छान जिरं मोहरीची फोडणी, कढीपत्ता, लाल सुकी मिरची असेल तर ती, त्यानंतर मग कांदा, टोमॅटो असं काही सगळं घालून एकजीव करून छान परतवून घ्यायचं। सोबत हळद, हिंग, जिरे पावडर, त्याचसोबत धना पावडर असेल तर ती, आणि आपला सांबारचा जो मसाला आहे तो, तर मी जास्तीचा मसाला आणून ठेवत नाही, 10 रुपयाचा सॅशे घेऊन येते जेव्हा कधी बनवायचं असेल फ्रेश मसाला, कारण की कधीतरी महिन्यातून एकदा किंवा 2दा ही गोष्ट होत असते, त्यामुळे बाजूला एक छोटंसं दुकान आहे, तिथून मी 10 रुपयाचा मसाला आणला आणि तो वापरलेला आहे। या ठिकाणी सांबारचा लाल तिखट घालायचं, शिवांसाठीचं मी थोडंसं आधी मसाला वगैरे सगळं ते बाजूला काढून ठेवलं। आणि त्याचं सांबार हे नेहमी वेगळं असतं, कारण की तो जास्त स्पायसी खात नाही आणि आम्हाला हे सांबार जे आहे ते स्पायसी गोड आंबट असंच आवडतं। सो तुम्हाला आप्पे कशासोबत आवडतात नक्की कमेंट करून सांगा। चटणीसोबत छान लागतात की सांबारसोबत? सांबारसोबत आम्हाला खूप जास्त आवडतात आणि त्यामध्ये ना मी साजूक तूप वापरले, त्यामुळे खूप जास्त मस्त टेस्ट येत होती। चला आता सांबार झालंय आणि आता आपण आप्प्याची तयारी देखील करायला घेऊया। तर सांबार बघू शकतात खूप मस्त आणि टेम्पटिंग असं दिसतंय आणि तितकंच खायला छान झालं होतं आणि शिवांशचंही बाजूला बनलेलं आहे। आता हे आप्पे पात्र आहे आणि यामध्ये हे छान बॅटर रेडी केलेलं आपल्याला घालायचं आहे। त्यामध्ये मी सगळ्या बाजूने तूप लावून घेतलंय, तेल वापरू शकतात, तुपाची टेस्ट थोडीशी मस्त येत होती ना, त्यामुळे मग मी तेचाच वापर केला आणि त्यानंतर मी सगळे आप्पे असे घालून घेतले। 5 मिनिटासाठी एक बाजू, दुसऱ्या परत पलटी केल्यानंतर दुसरी बाजू, असं करून हे आप्पे आपण बनवू शकतो। त्याचबरोबर ना इन्स्टंट आप्पे पण आहे, जसं की रव्याचे आप्पे आपण झटपट बनवू शकतो, पण जे काही आपण डाळ तांदळाचे बनवतो एकतर ते पौष्टिक असतात। बघू शकतात की सगळ्या भाज्या मुलं खाणार आहे, डाळी त्यांच्या पोटात जाणार आहे, त्यामुळे पोटभरीचा हा असतो, लवकर भूक लागत नाही आणि छान असं पोट भरेल असा हा मस्त नाश्ता म्हणू शकतो, जेवण म्हणू शकतो। एखाद्या दिवशी लाईट जेवण करायचं आहे तर अशा गोष्टी आपण करू शकतो, कारण की नेहमी मुलंही भाजीपाला खाऊन कंटाळतात आणि पावसाळ्यात तर बरीच आपली गडबड असते की जेवणात काय बनवायचं वगैरे, त्यामुळे हा छान असा ऑप्शन आहे जो मी आज केला होता। आणि असंही मला वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतं। जेव्हा मला अजिबात करमत नसेल ना, त्यावेळेस मी यूट्यूबवरनं काहीतरी सर्च करते आणि नवीन काहीतरी रेसिपीज ट्राय करते। या अशा गोष्टी ना, त्यामध्ये माझा वेळ पण जातो आणि मुलांनाही मला वेगवेगळ्या गोष्टी खाऊ घालायला आवडतात। सो छान असे आप्पे झाले होते, आता मी त्यांना वाढून देते जेवायला, कारण की बराच उशीर झालेला आहे। आप्पे मस्त झालेले होते। सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ना डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणजे प्रमाण किती घ्यायचं काय वगैरे ते सगळं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या एक लाईकमुळे ना हा व्हिडिओ पुढे भरपूर जणांना पाठवला जातो। इतका तुम्ही छान व्हिडिओ बघताय तर लाईक करा। लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही, जिथे असा थंब दिलेला असतो तिथे छानपैकी जाऊन लाईक करायचं। आणि बघा आता आपले आप्पेही खूप छान झालेले आहे। आप्पेही आवडले असेल तर कमेंट करून सांगा, तुमची कमेंटही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे। खूप जास्त मला मोटिवेशन मिळतं तुम्ही कमेंट करत असाल तर।
पण जर तुम्हाला कमेंट करायला जमत नसेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकतात. लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही. सो प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर बनवला का? पार्टी पसारा करून ठेवला आणि पार्टी छान झालं. याच्यामध्ये काय टाकलं माहितीये का? कांदा, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर आणि तडका दिलाय. म्हणजे नुसतं पण खाऊ शकतो. नेहमी आपण नेहमी प्लेन बनवतो ना, असं वाटतंय बटरस्कॉच सारखंच आहे. वाव. सांबार मध्ये तूप देऊ का थोडं? तर हे घरी बनवलेलं साजूक तूप आहे, जे की मिस्टरांना सांबारमध्ये की कुठल्याही डाळीमध्ये तूप खायला खूप आवडतं. सो इथे त्यांना मी तूप दिलेलं होतं आणि बघू शकतात मस्त असे क्रिस्पी झालेले होते आप्पे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी जो आनंद असतो ना, मुलं आणि आपले हजबंड मिस्टर जे आपले आहे ना सगळे, ते एकत्र बसून असं जेवण करताय ना, हे आपल्याला खूप छान फिलिंग्स देतं. सो चला, संध्याकाळी मी घेऊन आले होते मुलांना इथे गोशाळा, ज्याचा तुमच्यासोबत व्हिडिओ बनवलेला होता. आणि मुलांना इतकं सुंदर खेळायला भेटणार आहे आणि त्यामुळे ते खुश होते, कारण की आज बऱ्यापैकी पाऊसही नव्हता. सो थोडंसं त्यांनाही बाहेर काढलं, त्यांनाही थोडंसं छान वाटेल. शनिवार आम्ही असा घालवला, तर तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करा. आणि थोडंसं कधीतरी घरापासून थोडंसं लांब आलं, बाहेर आलं की मस्त असं वाटत असतं. सो छान आणि सिम्पल असा बट स्वीट लिटिल आपला हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सो भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल तेही नक्की कमेंट करून सांगा. सो बाय.